मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी आता पुणे मनपा टीम सज्ज झाली आहे। त्यासाठी पुणे मनपाच्या 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली गेली आहे। अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे दिली गेली आहे। कितीही दबावगट निर्माण केला तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। हा लढा ओबीसी समाजच जिंकणार आहे। आता कुठल्याही शकुनी पुढे आला तरी सुद्धा त्याला बाजूला सरू, आरक्षणाच्या नावाखाली जी दादागिरी सुरू आहे ती बंद करायची असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, मात्र त्यांची जागा मंत्री छगन भुजबळ यांनी भरून काढावी। माजी मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेत भुजबळ यांचे पाय धरले। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसकडून आज आंदोलन केलं जाणार आहे। नारायण राणेंनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। सिंधुदुर्गातील गिरणी कामगारांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी मेळावा होणार आहे। कणकवलीच्या प्रहार भवन इथं आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल। आजपासून महायुतीचे राज्यभर मेळावे होणार आहेत आणि मेळाव्यामधून महायुती आणि निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाचं व्यवस्थापन करण्यासाठी महायुतीचा मेळावा होईल। यावेळी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहतील असं कळतंय। कोल्हापूरमध्ये महायुतीचा मेळावा पार पडणार आहे। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने हजर राहतील। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर हजर असतील। अहमदनगर इथे आज महायुतीचा मेळावा पार पडेल। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग फुंकण्यात आलं। हिंगोलीत सुद्धा महामेळावा पार पडणार आहे आणि महायुतीच्या महामेळाव्याला कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील आणि स्थानिक आमदार हजर राहतील। नंदुरबारमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा होणार आहे। यावेळी मंत्री अनिल पाटील, विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित उपस्थित असतील। जळगावमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि खासदार देखील उपस्थिती लावणार आहेत। चंद्रपूरमध्ये आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मेळाव्याला मंत्री सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शन करतील। यावेळी जिल्ह्यातले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। परभणीमध्ये आज महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा आहे। पालकमंत्री संजय बनसोडे हजेरी लावतील। महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे। नांदेडमध्ये सुद्धा महायुतीचा मेळावा होणार आहे। खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे पक्षातल्या अन्य इच्छुकांच्या आशा आकांक्षांवर संक्रांत आणली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मोहोळच्या हत्येनंतर आरोपीने केंद्र सरकारचा कर्मचारी असणाऱ्या संतोष कुरपेला फोन केल्याची माहिती मिळते। कुरपे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राज्यातील अनेक भागात पाणीवाणीचं संकट आहे। राज्यभरात 58% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मराठवाड्यातल्या धरणांमध्ये फक्त 34% साठा आहे। संपूर्ण राज्यावर पाणीवाणीचं संकट आहे। गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही। तसंच गहू आणि साखरेची आयातही होणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते, मात्र यावर्षी कापसाला खर्चापेक्षा कमी भाव मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्याचा हरभरा पिकाला फटका बसतोय। वातावरण बदललंय, त्याच्यामुळे हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामामध्ये आणि त्याच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। पोषक वातावरण नसल्यामुळे गहू उत्पादनात मात्र घट होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे शेतीला फटका बसलाय। त्यातच कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट आहे। राज्यातील 120 शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याची सरकारकडून आखणी केली जाते। त्यासाठी सरकारने 1.5 कोटींचा निधी देखील मंजूर केलाय। शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्रातली तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, हा सरकारचा उद्देश आहे।
जालन्यात भोकरदनमधील हसनाबादमध्ये शेतकरी मनोज लाठी यांनी सीताफळ लागवड केली आणि 7 लाखांचं उत्पन्न घेतलंय। लाठी यांनी पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीचा निर्णय घेत सीताफळ लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधली। जालन्यामध्ये नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कृषी विज्ञान केंद्रामध्ये करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन मिळवलं आणि शेतकऱ्यांची नोंदणी करून प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील यापुढे करण्यात आलं। पुण्यातील शिवाजीनगर गावठाण इथं मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश जावडेकर यावेळी हजर राहतील। निकाल आमच्या बाजूने लागल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून रडीचा डाव खेळला जातोय, त्यापेक्षा त्यांनी न्यायालयात जावं असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला केला। अग्निवीर भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करण्यात येते। आमदार आणि खासदारांचा कालावधी 5 वर्षाचा, मग देशाची सेवा करणाऱ्या जवानांचा कालावधी 4 वर्षाचा कशासाठी असं म्हणत कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर टीका केली। अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येणार आहेत। त्यावेळी ते शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतील। भंडारा जिल्हा दौऱ्यावर आज पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित येणार आहेत। यावेळी ते भंडारा जिल्हा समन्वयक बैठकीला हजर राहतील। नंदुरबारच्या अक्कलकुवा बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं। यावेळी शासनानं बजावलेल्या नोटीसीची त्यांनी होळी केली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांचा संप सुरू आहे आणि शहादा तालुक्यात 2 लाखापेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांना त्याचा फटका बसतो। नंदुरबारमध्ये केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झालेले आहेत। जिल्ह्यातील चालक युनियनकडून स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणाऱ्या निमंत्रितांना राम जन्मभूमीची माती भेट म्हणून दिली जाणार आहे। ही पवित्र माती विशिष्ट डब्यात पॅक करून दिली जाईल अशी माहिती मंदिर ट्रस्टकडून दिली गेली आहे। अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळा आणि महाविद्यालयांना पायाभूत सुविधांच्या अनुदानासाठी म्हणून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। अनुदान योजनेसाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं गेलंय। नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला प्रारंभ झाला। यावेळी देशभरातून पशु प्रदर्शनासाठी विविध प्रजातींचे घोडे दाखल झालेत। यात्रेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातून दाखल होत आहेत। साताऱ्याच्या दहिवडीतील सिद्धनाथ प्राथमिक शाळेमध्ये बाल बाजार भरवला गेला। शाळेतल्या मुलांना व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी पालेभाज्यांचा बाजार भरवला गेला आणि चिमुकल्यांनी सुद्धा बाजारामध्ये भाजी विकण्याचा अनुभव यावेळी घेतला। नंदुरबारमध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांच्या उपचारासाठी तात्पुरत्या चिकित्सालयाचा शुभारंभ करण्यात आलाय। तळोदा सहयोग सोशल ग्रुपच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला। महाराष्ट्रात राजकीय खेळ मांडला गेलाय, परंतु महाराष्ट्र दिल्लीला घाबरत नाही असं म्हणत काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। जळगावच्या यावल वन क्षेत्रामध्ये अवैधरित्या लाकूड तोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली, मात्र यावर वन विभागाच्या वतीनं दुर्लक्ष केलं जात आहे। व्हिडिओ दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली जाते। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा चिरला गेला आहे। असं वारंवार घडतंय, तरी सुद्धा वांज्याची विक्री मात्र सुरू आहे। त्यामुळे वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये धोकादायक मांजा विक्री करणाऱ्या 5 जणांवर मनपानं कारवाई केली। या दुकानदारांकडून 930 मीटर धोकादायक मांजा आणि 373 प्लास्टिकचे पतंग जप्त करण्यात आले। कारवाईमध्ये मनपानं 5000 पेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केला। नंदुरबारमध्ये विसरवाडी बस स्थानक परिसरामध्ये टँकरनं बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली। यावेळी अपघात चालकाचा मृत्यू झाला। कोल्हापूरमध्ये मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून एकावर तलवारीनं वार करण्यात आला। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे असं कळतं। पुण्यात मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर इथं झोपडपट्टीला आग लागली। 2 सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीत 6 झोपड्या जळून खाक झाल्यात। सुदैवाने त्यात कुठली जीवितहानी झाली नाही। भिवंडी शहरातील धामणकर नाका इथं 5 मजली इमारतीच्या तळमजल्यावर
भीषण आग लागली। इमारतीमध्ये भाजप आमदार महेश चौगुले यांचं कार्यालय, क्लासेस, दवाखाना देखील आहे। यवतमाळच्या वणीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली, ज्याच्यामध्ये दुकानातलं सगळं साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। अकोला शहरामध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे। धारदार शस्त्रानं वार आणि डोक्यावर प्रहार करत एका युवकाची हत्या करण्यात आली। 15 दिवसात 2 हत्यांच्या घटनांनी अकोला हादरलाय।